स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. विद्याधर लोंढे, सांगली प्रतिनिधी. नागोळे तालुका कवटेमाकाळ सासूसुनेचा संशयास्पद मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर, एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची शक्यता. घटना 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. येथील पाटील कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 18 रोजी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये सासू-सुनेचा मृत्यू झाला असून पाटील कुटुंबातील 2 पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये रमेजा अलाउद्दीन पाटील वय 45 आणि काजल समीर पाटील वय 30 या दोघींचा समावेश आहे. तर अलाउद्दीन मकबूल पाटील व समीर अलाउद्दीन पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेदरम्यान घरात आढळलेल्या वृद्ध महिलेलाही चौघीही बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावल्यावर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कवटेमाकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली असता 4 ग्लास लिंबू, सुरी आणि जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध आढळले आहे. त्यामुळे विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र नेमके कारण समोर आले नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. स्टार इंडिया न्यूज मराठी संपादक प्रकाश लोंढे.